नमस्कार मित्रांनो, हेल्पिंग सुनील या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो, मृद व जलसंधारण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, तर चला आपण ती सविस्तर जाहिरात पाहूया. महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक 2/2018 क्रमांक 18 जल 2 दिनांक 19/12/2022 तसेच शासन सूचीपत्रक 14/7/2023 व दिनांक 20/1/2023 कडील शासन पात्र संदर्भ क्रमांक अस्थाप 2018 प्रक्रमांक 18 जल 2 19/12/2022 अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या वर्गातील 617 रिक्त पदाची भरती करता मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार दर्शविण्यात आलेल्या संख्येनुसार सरळ सेवेतील रिक्त पदे भरती प्रक्रिया प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर अटी पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून मृद व जलसंधारण विभागाच्या swcd महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने 21/12/2000 ते दिनांक 10/1/2024 या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदावरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमणूक दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर यथाकथांश प्रसिद्ध करण्यात येईल. सदर संकेतस्थळाच्या वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या संबंधी आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. ऑनलाईन परीक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर यथाकथांश प्रसिद्ध करण्यात येईल. सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या मृद जलसंधारण विभाग swcd महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वेळोवेळी ती नोटिफिकेशन देणार आहेत. swcd या महाराष्ट्र.gov या वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि चला आपण अर्जाचा वेळ पाहूया. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही आजपासून म्हणजे 21/12/2023 पासून सुरू होणार आहेत आणि शेवट आहे 10/1/2024. आणि ऑनलाईन तुम्ही पेमेंटचं पण तेच आहे. आणि तुमचं जे ॲडमिट कार्ड असतं हॉल तिकीट ते तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 7 दिवसांनी मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण नेमकं कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, सामाजिक आरक्षण व टक्केवारी. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये 1 नंबरचा आहे अनुसूचित जाती. त्यासाठी मित्रांनो 85 जागा आहेत. अनुसूचित जमाती त्यासाठी मित्रांनो 56 जागा आहेत. विभक्त जाती त्याच्यासाठी मित्रांनो 17 जागा आहेत. भटक्या जाती ब त्याच्यासाठी मित्रांनो 15 जागा आहेत. भटक्या जाती क त्यासाठी मित्रांनो 19 जागा आहेत. भटक्या जाती ड ह्याच्यासाठी मित्रांनो 13 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 16 जागा आहेत. इतर मागास वर्गासाठी मित्रांनो 129 जागा आहेत. आणि WS मध्ये मित्रांनो 68 जागा आहेत. आणि खुल्यासाठी मित्रांनो 253 जागा आहेत. अशा मित्रांनो एकूण 670 पदाची ही जाहिरात आहे. जलसंधारण अधिकारी या पदासाठी जागा आहेत मित्रांनो. तर चला मित्र, आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर पद आहे मित्रांनो जलसंधारण अधिकारी राजपत्रित. त्याची शैक्षणिक अर्हता आपण पाहूया की नेमकं त्याला कोणतं एज्युकेशन लागत आहे आणि कोणते उमेदवार त्यासाठी फॉर्म भरू शकतात. उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनियर किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित प्रवेश सेवा प्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर 2021. तर मित्रांनो, ज्यांचा डिप्लोमा झाला आहे, ज्यांचा स्थापत्यामध्ये डिप्लोमा झालेला आहे 3 वर्षाचा, तेच उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात. त्यांच्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या. सुवर्ण संधी आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन नाही, कॉम्पिटिशन एकदम कमी आहे. कारण भरपूर मित्रांनो एवढीच संधी आहे आणि एवढाच चान्स आहे. कारण A to Z डिपार्टमेंटच्या जागा नोकर भरती होऊन जागा निघून भरून गेलेली आहेत. इथून नंतर 24च्या नंतर भरती होईल का नाही होईल जास्त सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या, प्रयत्न करा. एवढीच माहिती होती. नवीन काही अपडेट असेल तर नक्की मी तुम्हाला हेल्पिंग सुनील माझ्या एज्युकेशन चॅनलवर कळवेल.
तर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.